अपर्णा चांदसकर, तू 72 वर्षे 73 वर्षाची म्हणजे सोनिया गांधीच्या वयाची आहेस. ज्येष्ठांना चांगलं बोलावं, आदर द्यावा, बरोबर आहे. पण सोनिया गांधींच्यावर पण केस झालीच ना. वयाचं काय नसतं. एका मोठ्या हॉटेल कंपनीचा मालक आहे. त्यांनी त्याच्या पार्टनरच्या बायकोशी संबंध ठेवले, मर्डर केला, तर त्याला 75व्या वर्षी हॉस्पिटलच्या बेडवरून उचलून सुप्रीम कोर्टाने जेलमध्ये टाकलं, तर तो मेला तिथे त्या बेडवर. तुला मी कधी सासू मानलेलंच नाही आणि मी सासून तुला बोलतच नाही आहे. तू चेटकी नाहीस, अत्यंत घाणेरडी विकृत मानसिकता. तू नांदेडकर फॅमिलीला जाऊन सांगते तुझ्या बँकेतले FD मी चोरले. काय पुरावा आहे का तुझ्याकडे? तुझं घर वाचवलं मी, तुझ्या सोन्याने डल्ला टाकणार होता. मी तुझ्या घरी येऊन काय तुझं घर लुबाडायला आलो होतो? मी आलो होतो 15 दिवसासाठी, मुलीसाठी आलो होतो तुझ्या, की बाबा तिला साथ द्यायची, निघायचं आहे म्हणून मला. तिच्यामुळे मला राहावं लागलं. मला 600 वेळा तू फोड दिलं, चहा नाश्ता धरून, प्रत्येक वेळेस शिवीगाळ करते मला तू. अगं काही शरम वाटते का अपर्णा तुला? तुझ्या नवल्याला हार्ट अटॅक आला, तर तुझ्या मुलाचा मेंदूचं ऑपरेशन होतं तेव्हा मी वाचवलं. त्याच्या किडनीच्याच मदत केली, त्याच्या हार्टच्याच मदत केली. तुझा नातू वाचवला मी. अगं तुला काही लाज शरम आहे का? मी डायबिटीसने आजारी पडलो. काय वाटेल ते बोलते मला तू. घाणेरड्या शिव्यात येते. ब्राह्मणाची मुलगी, सावकाराची मुलगी, हिंगोलीमधली. काय लाज शरम तुला? माझ्या बायकोला, तुझ्या मुलीला मला घटस्फोट द्यायची ऑफर देते. आसपासच्या शेजाऱ्यांमध्ये माझं वातावरण पसरून मला वाईट टाकते. कलंक आहे तू ब्राह्मण जातीवर. तुझ्यासारखे वेडी आहे तू, विकृत आहेस तू. 36 महिने माझा जो भयानक छळ केला ना, तुला जे तळतळ लागणार आहे, मी कधी साथ देत नाही. पण मी तुला सांगतो, तू वेडी होशील किंवा तू आत्महत्या करशील अपर्णा. तू काय इथून पळून गेली ना कल्याणला, तिथून चांदसला गेली ना, का तू कुठं पळून जाशील? स्वामीजीची शक्ती तुला सोडणार नाही अपर्णा, लक्षात ठेवतो. नाही सोडणार तुला. तुझे मुलं, तुझ्या सुना आणि तू वाळीत टाकले जाते, तोंडात किडे पडतील, मरतील सोडून. आणि फार लवकर होणार आहे. लोक मारतील तुला. कारण तुझ्यामुळे आज शेजाऱ्यांचे सगळे लोक गुन्हेगारांच्या यादीमध्ये आलेले आहेत. काय गरज होती शेजारचे मुखेडकर, नांदेडकर, पंडित या लोकांना सांगायची? घरातला विषय तुला घरात ठेवता नसता. आणि काय केलं मी तुझं वाकडं? तुझ्या मुलीला तू 1111 फोन करते, दहशत दाखवते, सगळी माहिती खोटी गोळा करते, लोकांना खोट्या गोष्टी सांगते. अगं किती खोटं बोलते तू. काही लाज शरम आहे का तुला? हां, काही लाज शरम नाही? तू 73 वर्षाची बाई आहे. मी आज 25 वर्ष तुझं नाटक पाहतोय सगळं. कधी मुलाच्या नावाने रडते, त्याची मदत मागते, शैलेशची छळ केला, मारलं म्हणून आम्हालाही करते. कधी आमच्या नावाने दुसऱ्यांना सांगते, कधी मनीषाच्या नावाने मला सांगते, कधी माझ्या नावाने मनीषा. हे सगळं नाटक चाललंय तुझं. तुझी पोरगी तुला घाबरते कारण तुम्ही तिला दहशत दाखवता, ब्लॅकमेल दाखवता. कारण तुम्हाला लहानपणापासून तिचे काही प्रॉब्लेम्स माहिती आहेत मानसिक. ती कशाला घाबरते, कशा दहशतीला घाबरते. का तुला लाज शरम वाटत नाही का काही? आपल्या मुलांचं आयुष्य बर्बाद केलं तू, आणि शेजारच्या 12 लोकांना तू गुन्हेगार बनवलेस. अपर्णा, वेडी होशील वेडी.